एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या लोकांना विभक्त कुटुंबाच्या तुलनेत अधिक फायदे असतात. काळजी घेणाऱ्यांची संख्या अधिक, एखादा प्रसंग ओढवला तर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवला जातो. पण याउलट विभक्त कुटुंबातील माणसांना अधिक तणाव आणि आधार हरवल्याची जाणीव निर्माण होते, असं मत शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी धाराशिवच्या उमरगा शहरातील उज्ज्वल वधूवर सूचक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मांडत उपस्थित युवक युवती आणि पालकांना मार्गदर्शन केले. उमरगा शहरातील एकोंडी रोड या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील कोळसूर कल्याणी आणि कोळसूर गुंजोटी गावचे सरपंच, उपसरपंच नामदेव ढगे आणि नागनाथ शिरसे यांनी उज्ज्वल वधूवर सूचक केंद्र सुरू केले. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी या केंद्राचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अचलबेट देवस्थानचे हरिभक्तपरायण हरी लवटे आणि हरिभक्तपरायण भीम महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला, रोटरी क्लब अध्यक्ष सतीश साळुंके, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्राध्यापक वाल्मिकी जगताप आणि रवींद्र मुगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वधूवर सूचक केंद्र आपण या ठिकाणी चालू केलंय. एकंदरीत समाजाच्या या जडणघडीत आपण बघितलं, प्रत्येक गावात जर गेलं तर किमान 100 पोरं लग्न न झाली तर सहज आपल्याला भेटतात. मुलीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. याच्या मागचं कारण सुद्धा सांगत असताना सरांनी सांगितलं आणि तोतला साहेबांनी सांगितलं की समाजात झालेल्या या इंटरनेटच्या माध्यमातून, तुमच्या हातात असलेल्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून सारी दुनिया मेरे मुठ्ठी में असं जाहिरात जे दाखवलं ना, त्या पद्धतीनं सगळ्यांचं झालंय. जे समाजात घडतंय, वाईट चालीरीती आहेत, चांगल्या आहेत, ते आपण ते सगळं बघतो. मग वाईट किती बघायचं, चांगलं किती बघायचं हे स्वतःवर निर्भर असतंय. त्यामुळे आपण बघत असताना हे आभासी दुनियेकडे जास्त आकर्षिले जातोय. तुम्ही असाल, मी असेल आणि कोणी असेल, एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा जर बारकाईनं विचार केला मागच्या कालखंडातला आणि आतातला, तर तफावत एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते. कष्ट करण्याची प्रवृत्ती ही लोप चालत चालली आहे. विना कष्ट विना सायास आणि इन्स्टंट म्हणण्यापेक्षा तातडीनं लगेच तात्काळ मला का फायदा होतो हे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन होत चाललाय. त्यामुळं आपण बघितलं तर एकंदरीत त्या समाजाच्या जडणघडणीत बघितलं तर प्रत्येकाच्या अपेक्षा खूप उंचवलेल्या आहेत. ग्रामीण भागातली मुलगी शहरी भागात जाऊन चांगला संसार करू शकते, पण शहरातली मुलगी ग्रामीण भागात येऊ पाहत नाही. पण इथंही तशा सगळ्या सेवा आणि सुविधा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या काळात कुठं तर टीव्ही तालुक्यात जिल्ह्यात राहत होता, तर घराघरात झालाय. त्याहीपेक्षा हातात अँड्रॉइड मोबाईल झालाय. त्यामुळे ते विश्व करमणुकीचं झालंय. मोकळा वेळ प्रत्येक जण माझ्यासह काय काम नाही म्हटलं की तुम्ही बघा, माझा दावा आहे सगळ्यांना, तुम्ही सगळं काय विसरून टाका. तुमच्या खिशातलं पाकिट नसू द्या, आणखी काय तुमचे औषध गोळे नसू द्या आणि काय नसू द्या, तुम्हाला सगळं चलून जात आहे. पण एक तुमचा मोबाईल एक 10 मिनिटासाठी जर कुठं इतरत्र ठेवला तर तुम्ही असे 100दा बेचैन होता. मोबाईल कुठं आहे, मोबाईल कुठं आहे. तर काय त्याचा मूळ नडलेलं काय नाही, पण ते धारणाच असेल आपल्याला की त्याच्यामुळे सगळे आपण कनेक्टिव्हिटी वाढली, आपली संबंध वाढले, बोलायला येतंय. कधीतरी पत्र आलं मागच्या काळात तर आनंदानं आई वडिलाचं पत्र आलं, बहिणीचं आलं आणि कुणाचं आलं तर वाचायचो, त्यात वेगळा आनंद होता. आज एका मिनिटात वाटलं इच्छा की तर आपण बोलू शकतो. हे बोलण्याचं साधन, कनेक्टिव्हिटी वाढली, बोलू शकतो, पण त्यातलं प्रेम कमी होत गेलं. हेही तेवढंच खरं आहे. आपण असले आपुलकी कमी, जिव्हाळा कमी होत गेला, माया कमी होत गेली. हे कुठंतरी समाजाच्या जडणघडणीत होत असलेल्या बदलापैकी एक आहे. तर भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगत आपल्या दैनंदिन जीवनावर पाश्चात्य संस्कृतीचा होत असलेला भडीमार आणि त्याचे दुष्परिणाम यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तालुक्यातील विविध गावांतून जमलेल्या युवक युवती आणि पालकांना मार्गदर्शन करताना दिसून आले. विभक्त कुटुंबामुळे कुटुंबातील सदस्यांना तणाव जाणवू लागतो. अशा वेळी आधार हरवल्यासारखं वाटू लागतं, असं देखील त्यांनी सांगितले. विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त ज्या आत्महत्या झाल्या त्या अशा लोकांच्या आत्महत्या झाल्या. त्याच्या मागचं कारण काय, तर त्याचा आधार कुठेतरी संपला असं वाटायला लागतो. आम्ही एक बघतो जाहिरात टीव्हीवर, सारी दुनिया मेरे मुठ्ठी में म्हणून मोबाईल करतो, तसं आमचं झालंय. माझ्या सह म्हणलं तर काय नाही, 4 पावलात
चालून पुढे आलो म्हणून अनुभव म्हणून सांगतो की लग्न झालं की आई वडील नको, चुलता मालता नको, बहीण भाऊ नको, आत्या काका कोण सुद्धा नको, माझी बायको म्हणजे माझं जग, या दृष्टीने आम्ही वागायला लागलो. आणि पुन्हा जेव्हा जगत असताना एखादी छोटी मोठी अडचण आली, मागे वळून बघितलं तर तुम्हाला आधार देणारं कोण नाही. आता आधार संपला आपल्याला, आपण या अडचणीत काय करू हे जेव्हा सुचत नाही, त्यावेळेच्या अशा परिस्थितीत असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी, शेतकरीच म्हणत नाही, युवकांनी आत्महत्या करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या मागचं कारण तुमचा आधार नाही. आणि मागच्या काळात जर आपण इथं बघितला असला तर तुम्हाला त्या काळात बसल्यानंतर एखादी चर्चा केल्यानंतर भले पेरणीला पैसे नसेल तर सहज पत्नी असेल नंतर आई असेल, तू नको काळजी करू, माझ्याकडे थोडे मी शिल्लक ठेवले, खर्चाला दिलेले, म्हणून उतरंडी नावाचा प्रकार होता. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल, युवकांना पण जे जुने जाणते आहेत त्यांना माहित आहे, प्रत्येकाच्या घरात कोपऱ्यात मोठं गाडगं सगळ्यात खाली राहायचं, त्यावर छोटे 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 रचलेले राहायचे. आणि ती माझी माय मौली कुठं काय ठेवायचं तिने बरोबर तिथं ठेवलेलं असायचं. आणि अडचणीच्या काळात ते तुम्हाला मदत म्हणून देत होती. तो आधार जो होता तो आता संपत गेलेला, अशी परिस्थिती या समाजात झाली आहे. आणि याच परिस्थितीत आता बघितलं तर वधू आणि वर म्हणजे वधूला वर चांगला अपेक्षितच असतो, राहावा त्याबद्दल काय नाही, पण खूपच अपेक्षा वाढत गेलेल्या आहेत. प्रत्येक मुलीला असं वाटतंय कसला का असना मुलगा चालेल, पण तो किमान सरकारी नोकरीत असला पाहिजे, ही पहिली अट असते. पहिलीच अट. बरं ते शेती असणारे बरं जाट, पूर्वीच विचारलं शेतकरी असला तर तिथं त्या घरात मुलगी दिली जायची, किमान काय नसलं तर त्याला शेती आहे. आता शेती नाही, आपण क्रम सुद्धा बदलला. पहिल्यांदा उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती. आता त्याचं नेमकं चक्र उलट करून टाकलंय. आपण उत्तम नोकरी केली, आता मध्यम व्यापार केला, कनिष्ठ शेती करून टाकली. यावेळी त्रिकोळी गोशाळेचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. जोड्या लावायचं काम 10वी पर्यंत आपण सगळ्यांनी केलेलं आहे. योग्य जोड्या लावा. दैनंदिन आता 4-5 कपाट फायली जे भरलेले त्यापैकी 1.5-2 कपाट नुसते ह्या भानगडीचे भरलेले माझ्याकडे सापडतील. याचं एकमेव कारण म्हणजे आत्ताच हे युट्यूब, टीव्ही, याच्यातून मुलींचे संस्कार, मुलींच्या अपेक्षा आणि मग आपला होतकरू असलेला मुलगाही बिना लग्नाचा फिरतोय. मग काल जेव्हा निमंत्रण द्यायला आले होते तेव्हा मी 4 मुलांची नावं सांगितली. त्या 4 मुलामध्ये शोधून काढलं तर एकही फॉल्ट सापडणार नाही. एवढे मेहनती, एवढे कष्टकरी लेकर आहेत, पण त्यांची लग्न जमत नाहीत. तर त्या 4 लोकांच्या बुकिंग पहिल्या स्टार्टला मी देतो. आता घाईत असल्यामुळे चाललं, नाही तर तुमच्या पुढे दाखवलं असतं ते कसे लेकर आहेत, किती कष्ट करतात. पहाटे 5 वाजल्यापासून 1-1 वाजेपर्यंत कष्ट करणार आहेत. मग काय केलं, ते खेडेगावात राहतो, शेती करतो, हे काय त्याचा अवगुण आहे का? याला अवगुण म्हणायचं का आपण? उलट ते कष्टाने मिळवितो, कष्टाने आपल्या चाकोरीवर चालतो, याचं कौतुक व्हायला पाहिजे. तर त्यांना बरंच काही सांगितलं मी. आणि आता जाहीर सांगतो की आपल्या ऍडमिशन फी, संचालक, ऍडमिशन फी जी आहे ती कमी ठेवावी. आपल्याकडचा अल्बम पाहता पाहता 3 तास लागावेत, एवढे त्याच्यामध्ये प्रस्ताव असावेत. आणि या माध्यमातून जमलेले सुखी संसार चाललेला आपल्याला पाहायचा आहे. तर ते करत असताना स्थावरचा माणूस जर ही अशा पद्धतीचं एक समाजसेवा जर करत असेल तर निश्चित कोणाचीही फसगत होणार नाही. नामदेव ढगे व आमचे मित्र नागनाथ सिरसे हे दोघेही तरुण आहेत. समाजाची नाडी, सामाजिक कार्य करण्यामध्ये त्यांचा हातभार आहे आणि चांगले संस्कार, चांगले मार्ग दाखवतात. त्या पद्धतीनं हा चांगला मार्ग आहे. 2 मनांचं मिलन घडवणं आज ही काळाची गरज आहे. आणि आपल्या या उमरगा तालुक्यामध्ये हे केंद्र मला कुठं दिसलं नाही. तर सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांच्या नावाने उज्ज्वल वधूवर केंद्र या ठिकाणी आपण सुरू केलात. या या केंद्राला, या तुमच्या कार्याला अचलबेट देवस्थान भक्त परिवार संबंध वारकरी मंडळातर्फे माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमात प्रास्ताविक नामदेव ढगे यांनी मांडले तर सूत्रसंचालन बालाजी सूर्यवंशी यांनी केले. आभार नागनाथ शिरसे यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी कोळसूर गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन पाटील, माजी सरपंच सविता शिरसे, एने भुसारे, नवनाथ कमलापुरे, भरत बिराजदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.